श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शयनानंद वेशा अनमातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुतान मिळाली. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैश्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वरा तिन्ही देवांचा अवतार लीला वगैरे अत्रिकुमारा दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे तर नाना विधवेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासे कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनात पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडीने आपल्या विख्यात महिमाजने गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देते वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंदा ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंत स नमेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगे झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणे ज्ञातेही डोलविते मान त्याचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदयातून पायी अमूल मुक्त फळे घेतले काही द्याव्या मानसज्ञाही अज्ञान मान कार्य करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संबंध आदरे भक्त परिषद प्रथमोध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थाचे स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच चवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरे मांडा म्हणते एके हरे दोघांचे बैसून दोहेवरी तिसऱ्यावरी बैसले आपण. पाहुणे समर्थाचे तेज उभयंताची वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोणी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडणे हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडल तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातल गोदा तटाकाप्रती जयचे महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. गेले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवणी हैदराबाद पाचलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरात स्वच्छंद तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो. तेथे स्वच्छन केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातुल. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहोन आंदत ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली.
दर्शना येती साधू दिगंबरा लीला विग्रह यतीवर कमरेवर ठेवणे कर दर्शन देते तयासी. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिषद द्वितीय अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्री शुभम वस्तू. अध्याय 3. श्री गणेशायनमा धन्य धन ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुण वस्ती मंगळवेळी सोडिले. मुळा माझी वास्तव करत आप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्ती अल्पमती केवीवरनु. सवे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटाचे अर्धमार्गान टोळाचे मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतोने स्वामी चालेले उठवणे बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा पाहिली काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणवे ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस त्या करी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादेवरी दक्षासने कारभारी परमज्ञानी असले. चोळप्पाच्या गृहाप्रती आले कोणी एक येथे लोका चमत्कार दाविते गावात मात पसरली. लोकांत माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपण या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाय भेटू त्या यतीवर या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊन आताच देते रचना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली मते गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली बाई. सकळ सभा आनंदली समस्ते पाऊले वंदले षोडशोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नुपुराय. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समता प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामूर्ते कोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येथे आता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येते नृपराया दर्शन देते स्वच्छ राहते तयापरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेता. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाल्या ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरणे. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूर देशावणी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारे ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते अति राजपूर्वीती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते वसत असे. असे त्याने निंदिले समर्थाने अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची अघरी पातळी समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचो जना संख्यात पातळे तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे. हेतुपूर्वाय म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मी तिथे आते. कोणी नवसा ते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी ती येऊनी सेवे करे. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी. सूर्य आता अस्तचळाची तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता ते असी अन्नोदक वर्जासे. जे पातले करू शकना त्यांची झाली विटंबना. दंडाव्या कुत्सित जना अवतरले यतीवर. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिषद प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा आज्ञांतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदाय तू. अक्कलकोट नगरात एक तप्पपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बोध झाल. वार्ता पसरली चौकडे कोणाचे पडता साकडे. धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयाची. बडद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी
एकदा त्याचे अंतरी विचारायचा पाचला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपुर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणीनी कठीण, कोणी न बोलती वचन, पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नुपाला प्रियेचा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणाय वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी निश्चय माणसे असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तर नृपवर, तैसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्याशी सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती त्या. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले ते केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्याचे विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे निवा आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणे युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करुणे नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक निवृत्त केले. स्वामींचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. ऐशे आणे काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या म्हणे खिन्न झाले, विचार पडला तयाचे. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळापापते. त्याज लागी विनंती करते, बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थासे घेऊन याल बडद्यासे, मग मल्हार आधारेसे इनाम देतील तुम्हाते. द्रव्येन सर्व अशा चोळप्पाशी लागले अशा, त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाला. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने, कृपाळू होणे समर्थाने बडद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, तयाच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशुचा हात, अक्षरे पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वद्विती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनय स्वामी प्रती कृपा करुणे मध्यवर्ती बडद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूने समर्थ बोलते हसणे, मल्हारावाचे आम्हाने आम्हाविषयी भावनसे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्ने व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेनं जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरे, दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हायसे स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडद्याचे काय सांगावे राजासे, आणि सगळ्या जनाची तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून नव्हते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेनाला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाय उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग पैशा ते घेऊन बडद्यासे आले परतोने. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारपती प्रयत्न आरंभितापुरती सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरावं, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याचे धरून हवं आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूने सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधी बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याल्यामुळे पळाले, तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर याय बडदासी तेथील कार्य सोडणी. साहेबा वेश प्रयोग केला, मल्हारावर आळ आला. या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटितला दाविले, ख्याती झाली सर्वत्र. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसत, षष्ठोध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटीन मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनेसी, हिरळी कराळधिक शास्त्रासी वेतन देऊन ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोका उपदेशिती. त्यासे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत करून खटपटी शुभवाशी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहुसुखावे.
ख्याती वाढली, लोकात स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पाहावया तिचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसी. ब्रह्मपद तदा कर, काय केल्याने होई निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणते काय म्हणे, हात वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोकाबरोबर हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसलाव. पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे स्वामीसे तुच्छ मानिते. नित्य नेम सारोणी, ब्रह्मचारी करती शयना, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली हा काही निशी, एक स्वप्न ते असे चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडीन उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलवे. जवळ होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरणे बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती आता काय अर्थ, ऐसे स्वप्न काही कपडती. असं दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिश्वरा, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जर इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी, काय म्हणणे भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने यायची. बुवान प्रति पटली खुणा, धरले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूने भरले नयना, कंठ झाला सद्गतीचा. त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपद अयोग्य झाले. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसद भाविक भक्त, सप्तमोध्याय गुढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशायन्मा, जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकर नामामक. 6 लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधन सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे राखंदीन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुख उपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली धाणे, आरोग्य व्हाय म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या बहुयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन नसे. कोणा लागी जावे शरण, मजोरी कृपा करील कोणा, सोडविले व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्राची गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु असा, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री ते असं स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू, इथे करावी स्वामी सेवा, यतिवचने भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जायत्वा. हे जाणणे हित गोष्टी, माणसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता करी, स्वामीचरित्र परतपरी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन आरपाया समर्थांनी जाते त्वरेने. श्री स्वामी चरित्र सारमृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिषद प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गुढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचे जपधाणे अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी वन भाविक दर्शन येते धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती बाई. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असं ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागवणे द्रव्य काही देईना. पैसे द्रव्य लोभपूर्ण, आनंद लेती याचे म्हणा मी इतके करीना, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करशी तरी 10 सहस्त्र रुपयाचे देईन सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे जे सत्य जरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती, बाई आनंदले चित्ती, म्हणे मी प्रार्थनी या स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोरकुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले.
यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुणी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणाशी चुकविले तुमच्या मनासी निश्चय मानसी धरावा शंकरराव तैसे करिता शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेखनवर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जायला ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसे आराम पडला. राव गेले सोनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 शस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावावर आहे मारुती तेथे चुनगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. श्री स्वामीचरित सारामत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त नवमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशायन मा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावले नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा म्हणे करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पणामे दुजे कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करती जनिवागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले सद्गुरूचे सेवेचे दिवस आले मती पालटली त्यांची. जरी संसारी वर्तते तरी म्हणे नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेला. पंचपक्वाने सुवर्णगाठी भरवणे आपणा पुढे येती पाहून या स्वप्न ऐशा गोष्टी उल्हासले माणस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशा दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी का मामासे आई सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुषे जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मीकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरणे. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणं वर देते तयासी. तुझी भक्ती पाहुणा संतोष झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईना भरोसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती सोशली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षिते आनंदने संस्कार केले यथादी. चिदंबर नामाभिधान ठेविले दया लागून शुक्ल पक्ष शिष्यमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण तावे ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला ज्ञानिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊन त्याचा चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदूद्वारा उतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बोध खर्चिले. त्या समयी एके दिने ब्राह्मण बसले भोजने तूप गेले सर्वणी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट त्याशी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजे दर्शनात ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याच द्रव्य हरित त्यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. त्याने हे ऐकून मुरगुडी आले धावणे म्हणती दीक्षिता सांगून दादा आपली लावाय. रावबाजीची वृत्तांत कर्णोपकरणी झाला शुत म्हणती जे सांगतीला दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण त्याला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. पोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरे. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्यात जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थाने जाऊन येणे. तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे प्रगटले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करतात. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पा सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परण पावन स्थान ते.
बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठवणे, संगमावरी स्नान करून जपध्यान आटपणे मागुती येते गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोणी येते ते. माध्यान स्नान करून पुन्हा बैसले जपधानी. आस्था जाता वासरमणे संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोणी रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडीने सुद्धा गृह कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून यायचे परी बाळाप्पाचे बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन या नित्यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही देऊ पूर्वजी. बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवाई. आणून या बाहेरी. बैसून तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निश्चितीने चिंता चित्तासह सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्ने 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देते बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्याचे साधावे. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपला चालवा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासे. वृक्षातळीस ठेवणी वस्त्रासी गेले स्नान कराव्या. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. उष्ट उचलता खालोणी वृश्चिक एकेकाला. त्याशी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसतो. 11 गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराय जग उद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितसे. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुवासिवदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पा ते धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीन दाविले. त्या सवे एक जागीरदार. जे होते बिराडावर स्वयंपाक करून तयार. जाऊ म्हणती दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यासी बाळाप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात. राजातने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्माते आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसाय. श्री शंकर उपास्य दैवत. त्यांचे कराय पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवणे चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जिमेल भाजी भाकरी त्याने पोट भराय. घ्यावे सैन्य दर्शन. मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आनंदली आज्ञा करी ऐशी. आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पाई. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन शिक्षण भरी. भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून ते विष त्यातून निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी.
स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतुने स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनोय समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा त्या प्रती एके दिने समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेचे सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तया तिने उचलून पाहता वाचणे न करायचे पूजन ते माझे लिहिलेचे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली हीच भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट म्हणे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून देशे आपण तिथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकोने. बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामीने माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावा इच्छे बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा देवी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयम ताण टाकल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेचे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसे दूर तया प्रती करतील येते दयाळ. श्री स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिषद 12 दयगुडा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षी शिखर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय दय वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तेने फसव पाहते परी झाले व्यर्थचे. स्वयंपाक अधिक करायचे लज्जा वाटत असे त्याचे तयात एके समयाचे काय बोलते समर्थ. निर्लज्जा सानिध्य गुरु असे जाणून निरंतर ऐसे बोलता सद्गुरू. बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्या अर्थाची नाना प्रकार बोलवणे करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पाशी त्रास देत हरलीशी गाराने सांगता समर्थाची बाई ते शब्द तोडिले. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांगत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावर घालावा. राणीच्या मनात विचार करीत सुंदराबाईशी बोलत चंद्रहार देव की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसा ऐकता त्याकडे जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापाशी. बाळप्पा ठेवित तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासे चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा दत्ती करी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोने नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला. राणीकृती सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असं एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. त्यांची करुणी जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे. जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून न लागत्या एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पाचे तुझे फिटले रण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दुष्ट तरी ताडण करी बहुसाळा. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी. सोडीने स्वामी चरणाशी म्हणती जावे इथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे इथून. याकरिता दुसरे दिनी समर्थ जळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणे आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले.
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शनायत हिशोब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला. बाईसी गर्भभरती कोणासी मानिनाशी गाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून यादाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुवती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी ते अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी कोण झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवून तैसीने केले तयानी. समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासे. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासे समर्थ काही ऐकन बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीच्या सेवेकरता सरकार चिंतत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे उपाय. मग सेवा कराव्यासे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशनाने आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करिले श्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तशी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावेळी स्वामी कृपाण करीती. सद्भाव जय नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामीराया. रात्रींद्रजय तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिती. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा संमत. सदा भक्त परिसद त्रयोदश अध्याय गोडा. श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशायन्मा. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अवशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठवणे आधी करावे नामस्मरण. अंतरे घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपणे मग बसावे आसने. भक्त धरणे स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणे म्हणा घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय जयाजी अगरणा. परात्परा कैवल सदना. ब्रह्मानंद यतिवीरा. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड देशा. वेदवंत जगद्गुरु. सुखधाम निवास्या. सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूप नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तू सखे. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिगपालादी समग्र. तुझे रूपे नटलासी. करता आणि करविता. तुझा हवी आणि होता. दाता आणि देवता. तुझं समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर. तुझे व्यापिले समग्र. तुझे लागे आधी मध्याग्र. कोठे नसे पाहता. असुनिय निर्गुण. रूपे नटला सगुण. ज्ञाता आणि ज्ञान. तुझे एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे. कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती. करू किवे आपली स्तुती. सहस्त्रमुख निश्चिती. शिमला ख्यातीवर नेता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षा मज समर्था. कृपा कटाक्ष दीनानाथा. दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना. कृपा समुद्रे आम्ही आश्रय द्यायचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व दावून निरसन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर. याचे पावा पैतीर. तन्नाम त्यांनी साचर. प्राप्त उमजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती बुली व नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण. द्यावे मध्ये सुख साधन. अज्ञानते मी निरसन. ज्ञाना हृदय प्रगटवे. शांती मणी सदा वस. वृथाभिमान नसो. सदा समाधान वस. तुझ्या कृपेनांतरी. भव दुःखही नसो. तुझ्या भजनी चित्त वस. वृथा विषयांची नसो. वासना या मनाते. सदा साधू समागम. तुझे भजन उत्तम. तेने वहा सुगम. दुर्गम भव पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतिचित्त. अंगिन योय सतता. सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण. न्याय मार्गावलंबन. इतके द्याय वरदान. कृपा करून समर्था. असोन या संसारात प्राशिंत व नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगमज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषने तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगे माणस पूजा करता. तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता. सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती. हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती. त्याची भक्त श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त. मिरवू नये लोकात. जयाच्या भक्तीचा दंभ व्यर्थ. निष्फळ भक्ती तयांची. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त. चतुर्दश अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशायन्मा. अंतरी स्वामी भक्ती करता. चारी पुरुषार्थ येते हाता. पाप ताप दैन्य वार्ता. तेथे काही नवरेची.
सर्व कामना पुरवून अंतिदाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणजे असे. शीतोष्णाशी भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्तव्य जन हसती तयाचे. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती त्यांची. तो एके दिने फिरत फिरत सहज वना मागे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करोणी तीवर केले शयन ऐसे नवल देखोणी लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोडणी अस्तविता झाला बहुत प्रकारे. अहोनी प्रेमळ भक्ती अंतरी संतोषाला येती वरदहस्त ठेवीती तात्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तेपासून राहू लागला निषेधीने स्वामी सानिध्य आणते. मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घरे बुडाले. बसप्पा येता गृहासी गृष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादन भीत नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मदाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देवरती. परी बसप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भार नसायची. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य वाल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान. पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोयीकडे. वृक्ष शाखा उल्लेखित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून आयशा परी भयभीत झाला अंतरी तो ते असे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाके दे का सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजय नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळे. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोने चकित झाले अंतःकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रूने निवाहते. त्यासी बोलते यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असं तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदोष अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र अध्याय 16. श्री गणेशायन्मा भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांतीय राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी त्यांचे. एक होतं त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्याची. एके समयी पंडिताने स्वामी कीर्ती ऐकिली काणी. तेव्हा भाव धरोणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे. हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता आबरूसी बट्ट लागला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त त्याची करावी युक्ती एक. तुमचा होणी मी बालक लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेता पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयाची शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी माणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले. तिघाची 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसावे. दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसळ. श्लोक
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेशन केले पावणते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शम इदमेव शिव. 3 रुपये ते आणि आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवणे येथे आण सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून एक जोडल्या करी आज्ञा मागत जाव्या. आज्ञा मिळतात ते असे आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या माणसे ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागे भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिने समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तकी त्यांनी ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडेन. मग छाटी कपणी झोळी समर्थ त्याशी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊन सागर तिली किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह आणू मात्र चित्ती तू आनंद हरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला माणसे. सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन. असं हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलायले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बळवणे. विनवे ते जोडणे कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्या प्राणप्रिया. ऐशे तियेचे उत्तर ऐकून या स्वामी करून समाधान बहुत प्रकारे करीत तियेच्या. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थ स्वामी सुताचे दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होणे गोसाई मठा माझी राहिले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसत षोडशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशायन महा. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाच्या. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतनी नव्हती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगवणे. त्यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरे आणून. त्या समयी प्रख्यात थोरे यशवंतराव भोसेकर जयसे देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाचे लागले थोर माझेने दूर न व्हायचे. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जन्नी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारण आम्ही त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता. परितया चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण प्रदर्शीचा स्वामी जयंती केलीचे. कोणे एके समयासे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी ऐकेले वर्तमान. पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करते त्यांचे. स्वामी सुते ते असे लाविले स्वामी भक्तीचे. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाय श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवे म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाचे. पाहुणे असो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. खेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारला. मना माझी धरून कामना. कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावायची. स्वामी सुत त्याप्रती मनातील खुण सांगते. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याने तोने सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले अतुनाळीने. सेवकासी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनी आणाय. पाहून या समर्थाचे उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठे चरणी घातली.
निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरने हस्ती धरून उठले. अक्कलकोटी ते अवसरे बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करती भजन पायी खडाव्या घालवणे प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालवणे. एकांत समय साधूना समर्थ सांगती तया काणी आम्ही जातो निज धामे वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द होई कल्पनानं सहाय्य त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनय स्वामीचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरते हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चय चिंता न काही करावी. असं मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी भाऊ खिन्नाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाचे. स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थाने तिने हे वर्तमान ऐकोनी विनवत समर्थाचे. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी म्हणजे सानिध्य आणाय. परी सुत त्या सांगाते आला नाही अक्कलकोटी आपण मान दुःखे त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन याय त्वरित कोणीतरी जावणी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवके. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितून आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणे बैसले स्नान करोणे परिगंधन लाविली. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करते क्षणाक्षरी. इतक्या माझी सत्वर मुंबईने आली तर शुद्ध झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वरा जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परित्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकोणी करती अकांता तो दुःखात समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जय चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसे उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळेचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी धौस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशान्मा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी याचा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय मोर पाखराचे अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रींदिन तोची चाळा मोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोणी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हाचे याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञाना दादा तयाचा बिनाम त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासे आणविले आपणापासे एके दिवशी समर्थासे दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालूयासी आरोग्य होईल बाळाचे चिंता माणसे करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाचे आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. हेच गाव मोगलायचं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादासी समागम या आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोणा सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकोणे म्हणते द्यावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाते दादास पाठविले की जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोणी. पुढे सेवे करा सांगाते जासीस मुंबईस पाठवितीस ब्रह्मचारीची आज्ञा करीती त्याची स्थापक गादीवरी. दादास करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपणी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेश दिवसनिसी गोसावी होणे गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टीकरिता नकार म्हणायची सर्वथा नळते चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्याने पाहिली खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले.
समर्थ अशा समयाचे आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकी ठेवा. दादांच्या मोर्चे लावणे सत्वरे धरा म्हणते त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच. स्त्रीच्या पादुका शिरीपडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेलेल्या याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जे समर्थ आपण हे काय करता. दादाची अशिरी ठेविता पादुक काय म्हणून. समर्थ बोलले ती अशी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन विकासी गोसाई बनवून टाकीला आपण मारून येथे चुपरी झाले. ऐकून अशा वचनाला समर्थाची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पिढीच वाजते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी एक कपणी डोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले. अधिकाचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणे. म्हणे तुझे करणे लोकपाद कारण. ऐकोनी मातेची उक्ती. दादा तिचं प्रत बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. श्री स्वामी चरित्र सारांत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिषद अष्टदशा घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र अध्याय 19. श्री गणेशायनमा एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुरूप होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची ख्याती सर्वत्र अजरामर राहिली. कृष्ण तटाके क्षेत्रे पवित्र ते देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील. करावे हठयोग साधना ऐसे इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन. असं झाले काही वेळ समाधी उतरून तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाबुंजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गती झाले अंतरी हर्षपोटीने समावे. उठून याकरिता स्थिती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असं नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्नतयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलिले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारे शिदा पाळोनी. तियेचे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसे जनी. मग सहजी सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळा म्हणी. नरसिंह सरस्वती स्वामी असोने विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द ऐकन बोलवे. असं तेव्हापासून सिद्धी दिदली सोडवणे. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार. त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेन जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. जयांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणीवार होणे बंड केले त्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतने अंतरी खडग दिले श्रीच्या करी. म्हणे मजवारी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसेला दूर श्रीने झाले अंतर. त्यांचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिल टाकणी. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. तरी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार. माया पाश तोडणे दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषेधीने करतात आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे. यमदत्त दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून यावी परतपरी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळधरी नवलपरी जाहले.
दीनवदन होऊन दृढ घातले मिठी चरणी तात्या करीती विनवणे मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त विषयाचे न सरले. पहिले तो वृषभ दिस त्याचा आज असे अंत, त्यासी नावे त्वा त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले, तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणे पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णताती, बैलांप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णदाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसद प्रेमळ भक्त 19 अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, जय भक्तजना संतापरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावना वक्ता श्रोता दोघे. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरण माणसे, गृहस्थ एकदर्शनासी समर्थाच्या पातला. करून या स्त्रीची स्तुती, माथा ठेवला चरणावरती, तेव्हा समर्थ तेव्हा तिचे हस्तवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्ने करून नाना यथाचे भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलावले 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाची उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. म्हणे येवणे याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्तियाच्या, इतक्या माझी सहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावा साधन त्याजवळ नसे परी, त्याचे देखोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलिले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचने भाव धरला, तात्काळ मुंबईसे आला, उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायचे, येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडवणे घाई बाहेर येऊन या पाहे गृहस्थ पडला दृष्टीची. तिने बोलाविले त्याला, आसनावरे बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदला, बाईते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणे माझे मुखनिमित्त वदलेले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपावा अवतार आता ऐसे म्हणा माझे येता, जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास, चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपे. षटचक्राते भेदून ब्रह्मानंदात छेदून आत्मजत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला, उद्धरित जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारे जन्म माझा झाला असे. तेथेच बाळपण केले, आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर सेठ. त्याशी स्नेह झाला निकट, आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्थवन. आधार स्वामी चरित्र असं कोण, हेचे कथन केलेचे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुगोरी प्रख्यात झाले, कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा कराळा छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझे वर्णिले. मल्हार राजा बडोद्यासी, त्याने नव्या स्वामीसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चो नियद्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ.
ते वर्णन समस्त 9व्यात केलेचे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत होते श्रोते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास प्रवाह त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रुपये सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीसह पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामीने दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्यांची वाढ विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्ष पद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार गौसो भक्त श्रेष्ठ लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षाय दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकळी. आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेवला भाळ 37 याचा प्रतिपाळ करावा बाळा आपले. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21 अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु.